माझ्याकडे आता वक्ता परिचय ही जबाबदारी आहे. खरं तर त्याची काही गरज नाही आहे, कारण निनादरावांचं नाव पाहता क्षणीच फोन यायला सुरुवात झालेली होती. पण तरी एक पद्धत असते, म्हणून मी थोडक्यात परिचय करून देते. निनाद बेडेकर, मूळचे इंजिनियर, किर्लोस्कर कमिन्समध्ये 15 वर्ष नोकरी केली आणि त्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि इतिहासाला वाहून घेतलंय. संपूर्ण भारतभर प्रवास झालेला आहे त्यांचा. 5,000च्या वर व्याख्यानं आणि कथाकथनाचे कार्यक्रम आहेत. 300 दुर्गांवरती भटकंती झालेली आहे. परदेशातील 75 दुर्ग त्यांनी सर केलेले आहेत. दुर्गाच्या स्वतः काढलेल्या 3,000 पारदर्शिका, आकाशवाणी, दूरदर्शनवरील कार्यक्रम यात सहभाग. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तरुणांना घेऊन दुर्गांची भेट हा एक खूप मोठा उपक्रम त्यांनी राबवलाय. आणि विशेष म्हणजे 61व्या वर्षी साधारणपणे वृद्धत्वाकडे लोक गेल्यानंतर उत्साह कमी होतो. आम्ही खूप काही केलं, आता इथून पुढे काही करायचं नाही, अशी एक वृत्ती असते. पण ह्यांनी संकल्प सोडला की 61व्या वर्षी 61 दुर्गांची मोहीम तरुणांना घेऊन, आणि ती त्यांनी फत्ते केली. आता त्यांचा मुंबईत उद्या सत्कार आहे आणि त्यामुळे म्हणून मी म्हटलं की त्यांच्याबद्दलची माहिती आपल्या सगळ्यांनाच आहे, पण तरी सुद्धा हे एक कर्तव्य होतं, मी ते केलंय. मी डॉक्टर गौरी माहुलीकर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन हे काय आहे त्याची माहिती द्यायला डॉक्टर गौरी माहुलीकर. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्रोते हो, आत्ताच आसावरी बापटांनी ओळख करून दिली की निनाद बेडेकर हे दुर्ग भेटीसाठी युवा लोकांना घेऊन जातात. दुर्ग ह्याची संस्कृतमध्ये व्याख्या केली जाते दुःखेन गम्यते इति, परंतु निनादजींच्या बाबतीत मात्र ते सुखेन गम्यते इति, सुग असं म्हणायला हरकत नाही, अशी मी आत्ताच सुरुवात करते. हा कार्यक्रम ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन यांच्या तर्फे होत आहे. ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन हा एक सामाजिक बांधिलकी असणारा, सामाजिक धोरणांवर संशोधन कार्य करणारा असा निष्पक्ष विचार मंच आहे. इट्स अ पब्लिक पॉलिसी थिंक टँक. राजधानी दिल्ली इथं गेली 20 वर्ष ORFचं कार्य चालू आहे. मुंबईत मात्र जानेवारी 2010 म्हणजे याच वर्षी ORFच्या कार्याला सुरुवात झालेली आहे. जानेवारीमध्ये कार्याला सुरुवात झाल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांची ORFची 6 क्षेत्र आहेत, ज्या क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य चालतं. ती आहेत शिक्षण, आरोग्य, युवा विकास, शहरांचं नवीकरण, अर्बन डेव्हलपमेंट, नंतर इन्क्लुझिव्ह सर्वसमावेशक विकास आणि भारतीय ज्ञान परंपरांचा अभ्यास, सेंटर फॉर द स्टडी ऑफ इंडियन नॉलेज ट्रेडिशन्स. ह्या सेंटरची स्थापना मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या सहकार्याने, म्हणजे आमच्या विभागाच्या सहकार्याने करायचं असं एकदा मनात आलं. आणि मग त्याच्यासाठी आम्ही 1 मे 2010 हा मे डे किंवा महाराष्ट्र दिन याचं औचित्य साधलं आणि त्याचा उद्घाटन कार्यक्रम ORFच्या नरिमन पॉइंट येथील कार्यालयात झाला. आणि त्यासाठी आपल्या पार्लेभूषणच डॉक्टर स्नेहलता देशमुख, मुंबई विद्यापीठाच्या भूतपूर्व कुलगुरू, या आल्या होत्या. आणि त्याचं अध्यक्षस्थान स्वीकारलं होतं श्रीयुत चमू कृष्ण शास्त्री, जे संस्कृत भारतीचं सर्व भारतभर समन्वय करणारे असे हे ते मुख्य सचिव. तर हा एक कार्यक्रम फार सुंदर झाला. ह्या दमदार उद्घाटनानंतर म्हणजे मे 2010 या दिवशी ह्या सेंटर फॉर स्टडी ऑफ इंडियन नॉलेज ट्रेडिशन्स म्हणजे भारतीय ज्ञान परंपरा अध्ययन केंद्र याचं उद्घाटन झालं. आणि ह्या गेल्या 6-7 महिन्यामध्ये मे पासून आत्ता नोव्हेंबरपर्यंत 6 कार्यक्रम ह्या सेंटरतर्फे ORFनी सादर केले. आणि त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे कार्यक्रम मी तुम्हाला सांगते. जेव्हा स्नेहलताबाईंनी उद्घाटन केलं तेव्हा त्यांनी हेल्थ अँड एज्युकेशन इन एन्शंट इंडिया ह्या विषयावर पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन केलं होतं. त्याच्यानंतर ॲस्ट्रॉलॉजी अँड ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे भारत हा केवळ
किंवा संस्कृत ही केवळ एक वेदांताची विद्वज्जड भाषा नसून सायन्सला कशी परिपूर्ण आणि पूरक अशी भाषा आहे, त्याच्यात विपुल वाङ्मय आपल्याकडे आहे. ह्याच्यासाठी डॉक्टर मयंक वाहिया हे TIFR मध्ये जे ज्येष्ठ संशोधक आहेत त्यांचं व्याख्यान आपण ठेवलं होतं. त्याच्यानंतर जसं आपण सुरुवातीला मी सांगितलं की सामाजिक धोरणांवर विकास आणि त्याच्यावर संशोधन करणारा हा विचार मंच आहे, तर त्याला अनुसरून इकडे एका रविवारी एक थिंकर्स मीट, एक विचारवंतांची बैठक बोलावली होती. सामाजिक न्याय हा त्याचा विषय होता. सोशल चेंज थ्रू हार्मनी हा विषय होता. आणि त्याच्यात आपल्या सर्वांचे परिचित पारधकार गिरीश प्रभुणे हेही स्वतः आले होते. इतर अनेक मान्यवर मंडळी होती. पॉलिटिकल क्षेत्रातले पासवानजी पण होते. आणि हा अतिशय सुंदर कार्यक्रम दिवसभराचा ORF मध्ये झाला. त्याच्यानंतर मागच्याच महिन्यात याच सभागृहामध्ये, घैसास सभागृहामध्ये भगिनी निवेदिता चरित्र आणि कार्य ह्याच्यावर श्री सच्चिदानंद शेवडे यांचंही व्याख्यान झालं 24 ऑक्टोबर रोजी. आणि आज आपण शिवकल्याण राजा या विषयावर नन अदर दॅन निनाद बेडेकर यांच्या मुखातून आपण ओघवत्या वाणीतून आपण ऐकणार आहोत. ह्याच्या पुढचा कार्यक्रम म्हणजे आपली उत्सुकता तशीच राहावी आणि आम्हालाही वरचेवर काही नवीन नवीन कार्यक्रम करण्याचं बळ यावं म्हणून मी आत्ताच घोषणा करते आहे. वक्त्याची घोषणा आत्ता करत नाहीये, परंतु विषय मात्र घोषित करायला मला खूप आनंद होतोय. आणि तो आहे प्राचीन भारतातील जल व्यवस्थापन, वॉटर मॅनेजमेंट इन एन्शंट इंडिया. आणि ह्याच्यावर आपण पुढचं व्याख्यान डिसेंबरमध्ये घेणार आहोत. ORFचे इतर जे अनेक कार्य चालतात त्याच्यामध्ये महाराष्ट्र ॲट 50 असंही एक केंद्र ORFच्या नरिमन पॉइंट येथील कार्यालयात स्थापन झालेलं आहे. आणि त्यातर्फे एक अतिशय नवीन अशी योजना राबवली जात आहे की महाराष्ट्र टेक्नोसॅव्ही व्हावा, तंत्रज्ञान महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात पोचावं, माणसापर्यंत पोचावं. ह्याच्यासाठी त्याला जी मुख्य अडचण येते ती भाषेची, कारण सर्वच तांत्रिक वाङ्मय हे इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. आणि म्हणून मराठीमध्ये कीबोर्डपासून सर्व काही गोष्टी, त्याच्या पारिभाषिक संज्ञा, त्यांची एक ग्लॉसरी करणं, त्याची सूची निर्माण करणं आणि त्याच्यावरची पुस्तकं प्रसिद्ध करणं हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प ORF राबवत आहे. आणि आम्हाला आशा आहे की ह्या प्रकल्पाद्वारे, म्हणजे हे सेंटर वेगळं आहे, ज्ञान परंपरेचं केंद्राचं हे केंद्र वेगळं आहे, परंतु ORF ॲज अ पेरेंट इन्स्टिट्यूट या 6 क्षेत्रामध्ये भरारी घेत आहे आणि वेगवेगळ्या केंद्रांमार्फत वेगवेगळे कार्यक्रम राबवत आहे. अल्पसंख्याक असं नव्हे, परंतु जे आर्थिकदृष्ट्या मागासलेला जो वर्ग आहे त्यांच्यासाठी कमी खर्चात घरबांधणी योजना हाही त्याच्यामधला एक प्रकल्प आहे. सॅनिटेशन, हेल्थ ह्याच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टिकोनातून इतरही अनेक प्रकल्प ह्याच्यात राबवले जातात. तर असं सर्वच दृष्टीने, सांस्कृतिक, सामाजिक अशा सर्वच गोष्टीने, म्हणजे ह्याच्यात पॉलिटिकल पार्टी कुठेही येत नाही हे मला मुद्दाम नमूद करावंसं वाटतंय. समाजासाठी समाजातल्या विचारवंतांनी एकत्र येऊन ORF ह्या सेंटरची निर्मिती केलेली आहे. आणि ह्या केंद्रातर्फे, ह्या संस्थेतर्फे विविध केंद्रांमार्फत वेगवेगळे कार्यक्रम समाजापर्यंत पोहोचवण्याचा आमचा कार्यक्रम आहे. धन्यवाद. मला एवढीशीच ओळख करून द्यायची होती. वास्तविक ही ओळख सुधींद्र कुलकर्णी, ORFचे डायरेक्टर किंवा चेअरपर्सन, हेच करून देणार होते, परंतु त्यांच्या ऐवजी डमी म्हणून किंवा रिप्लेसमेंट म्हणून मी आज आलेली आहे. तर आपण आता जास्त ह्याच्यामध्ये वेळ न घालवता डॉक्टर श्रीयुत निनाद बेडेकरांना आपण विनंती करूया आणि मंत्रमुग्ध होण्याची एकही क्षण न दवडता त्यांच्या व्याख्यानाला दाद देऊया. श्रीयुत निनाद बेडेकर. श्री आदिशक्ती तुळजा भवानी, एक 3 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मी अमेरिकेत रॉचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये होतो. तिथं मला अमेरिकेचे पूर्वीचे प्रेसिडेंट बिल क्लिंटन यांचं भाषण ऐकायची संधी मिळाली. मी त्यांना भेटायचा प्रयत्न केला, पण माझी आणि त्यांची काही भेट होऊ शकली नाही.
पण माझे एक मित्र हे क्लिंटन प्रेसिडेंट असताना त्यांना भेटले, आणि ती भेट किती असेल, एक 3-4 मिनिटाची भेट असेल. त्या भेटीत क्लिंटननी यांना विचारलं, वेर हॅव यू कम फ्रॉम मिस्टर गोडबोले? हे म्हणाले, आय हॅव कम फ्रॉम अ व्हेरी स्मॉल प्लेस कॉल्ड पूना नियर मुंबई. तेव्हा क्लिंटन त्यांना म्हणाले, यू हॅव कम फ्रॉम द प्रॉव्हिन्स ऑफ शिवाजी महाराज. आता क्लिंटनना शिवचरित्र वाचायला मुळीच वेळ मिळाला नसेल. आता मोनिका ल्युएन्स्की वगैरे सगळं असताना कुठं वेळ मिळणार शिवचरित्र वाचायला त्यांना. पण त्यांचे जे सेक्रेटरीज असतात भोवती, की बाबा एक गोडबोले नावाचे गृहस्थ पुण्याहून येत आहेत, मग शिवाजी महाराजांचं तुम्ही एकदा नाव काढा म्हणजे ते खुश होऊन जातील, असं सांगणारे जे लोक असतात, ज्याला ब्रीफिंग करणे असं म्हणतात, या लोकांना ते खरं क्रेडिट आहे. पण समजू आपण की क्लिंटनना निदान शिवाजी महाराज थोड्याफार प्रमाणात माहिती आहेत. पण मला अजून एक गोष्ट आठवते की व्हिएतनाम हा एक अत्यंत छोटा देश आहे, आणि व्हिएतनामनं एक अत्यंत प्रदीर्घ असं एक युद्ध अमेरिकेशी केलं की या युद्धात 58,000 अमेरिकन सोल्जर्स मारले गेले. शेवटी अमेरिकेतल्या जनतेच्या दबावामुळे ती जी फौज आहेत अमेरिकन्सची ती त्यांना विड्रॉ करावी लागली व्हिएतनाममधनं. त्या व्हिएतनाममध्ये तुम्ही आता जर का गेलात तर त्यांनी जे ट्रेंचेस खणले होते ते बारीक चणीचे लोक आहेत, आणि अमेरिकन चांगले धष्टपुष्ट होते. त्यांना त्या खंदकातनं त्या ट्रेंचेसमधनं जाता येत नव्हतं. ते ट्रेंचेस अजून ठेवलेत त्यांनी तिथे. पण हो ची मिन हे अध्यक्ष झाले तिथे, आणि हो ची मिन दिल्लीत आले होते, आणि त्यांना प्लॅनिंग कमिशन वगैरे दाखवायचं होतं. इतरही ठिकाणी भेटी होत्या, आणि त्यांच्यासोबत आमच्या पुण्याचे मोहन धारिया होते. तर त्या मोहन धारियांनी यांना ते प्लॅनिंग कमिशनचं काम समजावून सांगितलं. त्यावर हो ची मिन म्हणाले की आमच्याकडं वातावरणात गायी जगत नाहीत, तर आम्ही तुमच्याकडनं 100 म्हशी विकत घेऊ. तर आपल्या लोकांनी मग एक 500 म्हशी भेट म्हणून व्हिएतनामला दिल्या. त्यावेळेस हे चाललेलं असताना हाच प्रश्न मगाशी क्लिंटनने विचारला, तोच प्रश्न या हो ची मिननी मोहन धारियांना विचारला की तुम्ही भारत इतका मोठा देश कुठनं आलाय तुम्ही? तेव्हा मोहन धारिया म्हणाले की आमच्याकडे शिवाजी महाराज झाले, ते शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्या किल्ल्यावर झाला त्या रायगडच्या पायथ्याशी असलेल्या नात नावाच्या गावातनं मी आलेलो आहे. त्यावर हो ची मिन त्यांना असं म्हणाले की अमेरिकेशी आम्ही हे जे युद्ध केलं मोठं, तर त्या लढाईच्या आधी, त्या युद्धाच्या आधी आम्ही जगातल्या अतिशय मोठमोठ्या उत्तम अशा जनरल्सच्या टॅक्टिक्स आणि स्ट्रॅटेजीचा अभ्यास केला होता, आणि आम्ही शिवाजी महाराजांच्या गेरिला वॉरफेअरचा अभ्यास केलेला. आम्हाला शिवाजी महाराज माहिती आहेत. मी 2 मुद्दामून वेगवेगळे लोक सांगतोय. दोनही प्रेसिडेंट आहेत. एक अमेरिकेसारख्या एका बलाढ्य देशाचे आहेत, आणि दुसरे व्हिएतनामसारख्या एका छोट्या देशाचे आहेत. पण ही जी टॅक्टिक्सची पद्धत आहे, स्ट्रॅटेजीज आहेत, या सगळ्या एन्शंट आहेत. त्याचा वापर शिवाजीराजांनी उत्कृष्टरित्या करून घेतला. अगदी अलेक्झांडर ज्युलियस सीझरपासून या सगळ्या गुस्टाफस ॲडल्फस, मी यांची नावं काय घेतोय तर या सगळ्यांची तुलना शिवाजी महाराजांच्या हिरोईक्सशी आणि जनरलशिपशी केलेली आहे कॉन्टेम्पररी ब्रिटिश, फ्रेंच, पोर्चुगीज लोकांनी. हे गुस्टाफस ॲडल्फस हा स्वीडनचा राजा होता, शिवाजी महाराजांचा कॉन्टेम्पररी होता तो, आणि त्यांनी जर्मनीतला प्रोटेस्टंटिझम धोक्यात आलेलं होतं, आणि ते प्रोटेस्टंट लोक वाट बघत बसले होते की अरे कुणीतरी येईल आणि आपला धर्म हा परत वर नेईल, पुनरुत्थान करेल धर्माचं, म्हणून ते वाट बघत बसलेले असताना गुस्टाफस ॲडल्फस तिथं आला, आणि गुस्टाफस ॲडल्फसनी प्रोटेस्टंट धर्माचं पुनरुज्जीवन केलं, पुनरुत्थान केलं. मग शिवाजी महाराजांनी इथं तेच केले ना, म्हणून लोकांनी तुलना केली आहे त्या गुस्टाफस ॲडल्फसची की या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. तुमच्या कारणामुळे हा धर्म राहिलेला आहे. की शिवाजीनं होतं तो सुन्नत होतं सबकी, इथपर्यंत कवी भूषण म्हणत गेलेला आहे की शिवाजीराजे जर का नसते यावेळेला तर एव्हाना सगळ्यांची सुनता झाली असती, असं शिवाजी महाराजांच्या दरबारात आलेला एक कवी म्हणतोय. उत्तरेतनं आला होता तो. उत्तरेत यमुनेच्या काठच्या त्रिविक्रमपूर गावचा हा माणूस आहे.